मस्ती धमाल झाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज मी तुम्हाला घेऊन आलोय साताऱ्याच्या एका 113 वर्ष जुन्या शाळेमध्ये. मी जरी जुनी शाळा म्हणलं तरी मला मनापासून वाटतं की शाळा कधीच जुनी होत नाही. पिढ्या बदलतात. म्हणजे या शाळेमध्ये कदाचित आजोबा शिकून गेले तर नातू शिकत असेल. विषय बदलतात. स्वातंत्र्य पूर्व काळातही शाळा होती, स्वातंत्र्य उत्तर काळातही शाळा. त्यामुळे विषय बदलले, विद्यार्थी बदलले, ती शाळा ताजीच राहते. पुन्हा पुन्हा हात पसरून नवीन नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करत असते. रोज तितक्याच उत्साहाने शाळा भरते, तितक्याच उत्साहाने नवीन नवीन मुलं शाळेत प्रवेश घेत असतात. तेव्हा आज आपण बघूया की एका बाजूला अजिंक्य तारा, एका बाजूला सज्जनगड, अशा या साताऱ्यामधल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल मधली मुलं आपल्याला काय काय सांगतात. या चकरकची चाचो चकलोरम गंडो वंडो लकरकटम अक्को टक्को इडी गिडी गिडिगो इडी पाय चिकी चकचो. लहान मुलं काय आणि मोठी माणसं काय, खूप वेळेला असं वाटत असतं की काहीतरी ओरडून ओरडून सांगावं, आपलं म्हणणं मांडावं, पण बहुतेक वेळेला ते सांगितलं जातच नाही. जे आपलं म्हणणं सहज सांगून मोकळे होतात त्यांनाच आम्ही रत्न म्हणतो. आणि आता माझ्याबरोबर या शाळेतला एक उमदा पोरगा आहे, त्याचं नाव आहे राहुल लोखंडे. कसा आहेस मित्र तू? छान आहे. छान आहेस ना? हो. कितवीत आहेस बाळा तू? 7वीला. किती ते किती असते शाळा? आमची सकाळी 11:30 ते 4:30. हो. काय वाटतं, वेळ जास्त आहे का कमी पडतो शाळेत वेळ? वेळ मला तर वाटतं खूप जास्त आहे. खूप जास्त आहे. खूप. किती पाहिजे होती शाळा? मला वाटतं की शाळा सकाळी 7:30 ते 9. 7:30 ते 9. हा बस. हा. आणि मग घरी जायचं? नाही, शिकायचं नाही काही, फक्त धमाल करायची, खेळायचं. मग तू वर्गात तुला जर आवडत नसेल विषय तर दंगा करतोस? थोडा. थोडा कुठला? तो भरपूर थोडा करतो, म्हणजे मित्रांशी बोलत बसतो. एखादा विषय कळला नाही तर पुन्हा कळला नाही की कन्फ्युज होतो माणूस, म्हणून मी मित्राबरोबर बोलत बसतो. कन्फ्युज झालास की बोलत बसतो. आणि काय करतोस पुढे? आणखीन कागदाचे बोळे एकमेकांना मारतो, पुन्हा एखाद्याला मुद्दामून ढुकलून देतो आणि त्याच्यावर नाव घेतो, ढकलतो, बेंचवरून खाली पडतो. असताना म्हणजे एक मुलगा असा बसलाय आणि एकदम शिकवताना तो पडला खाली, मागच्या वाकावर बसतोस? नाही, मग आमचं रुटीन आहे रोज. अच्छा, बदलतं. हा. आणि काय अजून तुझ्यात खूप काय काय गोष्टी असतात, तुझ्या डोळ्यातच दिसतात. हो. शिकवताना आवाज काढतोस मागणं? खूप काढतो. कसले कसले काढतोस? विचित्र. विचित्र? कोणाला जमत नाही तेवढे असे आवाज काढतो. मग मला दाखव ना, कोणाला जमत नाही तर आम्ही ऐकायलाच पाहिजे आणि आपल्या ऑडियन्सने पण ऐकायला पाहिजे. कसला काढतोस आवाज? एक म्हैसीचा काढतो, दुसरा रोबोटचा काढतो. म्हैस दाखव आणि रोबोट दाखव ना. हा, क्या बात आहे रे. मला वाटतं म्हैस पण इतकी चांगली ओरडत नाही माहितीये. हा, आणि कोणाचा? रोबोट. रोबो. हा. हाय, माय नेम इज रोबोट, डबल मेमरी सेट, सीपीयू कंट्रोल. क्या बात आहे. कलाकार आहेस म्हणजे तू? हो. तू मोठे होऊन काय होणार आहेस? मला फिल्म इंडस्ट्रीत उतरायचंय. उतरायचंय? उतरायचं म्हणजे मला त्यात अभिनय करून दाखवायचंय. मला मोठा फिल्म स्टार व्हायचंय. कोणासारखा? मकरंद अनासपुरे एवढं झालं तरी माझ्यासाठी खूप छान आहे. पण एक नक्की तू काहीतरी भारी करणार, कारण तू म्हशीचा आवाज इतका छान काढलास. कुठलीही गोष्ट उत्तम करणं फार अवघड असतं राहुल, हो की नाही? तुला काय वाटतं? हो, खूप अवघड. आई वडील काय करतात तुझे? बाबा नाहीये, मिलिटरीत होते ते. मिलिटरी नंतर रिटायर झाल्यानंतर पोलीस मध्ये होते. आता बाबा नाहीये, वारले. कशाने? माहित नाही, मी छोटा होतो, 2 महिन्याचा होतो. आईने? आई घरीच असते. दिदी आहे मला, 3 दिदी आहेत. एक दिदी डीएड आहे, म्हणजे ते शिक्षक आहे.
दुसरी दिदी अरे वा. वकील आहे, तिचं लग्न झालं. पहिली दिदी पोलीस आहे. मग दिदी सगळं करते तुझं. हा. क्या बात आहे, मस्त. तुझ्या दिदीला एकदम सॅल्यूट. कारण असं वडील गेल्यानंतर आपल्या सगळ्या घराचं, आपल्या भावाचं करणं मोठी गोष्ट आहे, हो ना? तू पण मोठा झाल्यावर काय करणार दिदीसाठी सांग मला. माझं एक स्वप्न आहे, दिदीला कधी असं नाराजी करायचं नाही. पण मोठा झाल्यावर काहीतरी असं स्वप्न ठेव की तू एवढा मोठा माणूस होशील आणि तोपर्यंत तुझी दिदी पण पोलिसात एवढी मोठी झाली असेल की तुम्ही दोघं अध्यक्ष म्हणून स्टेजवर शेजारी शेजारी बसाल. कोणीतरी मोठी कमिशनर झालेली तुझी दिदी आणि मोठा स्टार झालेला राहुल, हो की नाही? हो. मग मला खूप छान वाटलं हे तुझ्याशी बोलून. कारण मला एक लक्षात आलं, खूप धमाल धमाल म्हणून मी राहुलशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि त्याच्यातून एक हळवा भाऊ, एक हळवा मुलगा बाहेर आला. मला असं वाटतं की मधली सुट्टी ही फक्त हुशार मुलांची, फक्त गुणी मुलांची नाही, त्यांची तर आहेच, पण या पलीकडे जाऊन अगदी मागच्या बाकावर बसणाऱ्या किंवा अगदी शांत शांत असणाऱ्या प्रत्येक मुलाची आहे. कारण जशी प्रत्येक शाळेला मधली सुट्टी असते तशीच प्रत्येक मुलाची एक गोष्ट असते, तशीच राहुलची. अजिंक्य तारा का सज्जनगड? अजिंक्य तारा. गेलीस दोन्हीकडे? काय का अजिंक्य तारा का आवडतो? आता सज्जनगडला कसं म्हणजे खूप असं गर्दी असती किंवा खूप सारखं घंटा किंवा खूप गलबलाट असतो असा. मग तसं पण अजिंक्य तारा नसतं, तिथं आपण कधी पण मोकळेपणानं फिरू शकतो. झाडी खूप असतात, वारा वगैरे खूप छान असतो, त्यामुळे आवडतं. मग पाहुणे कोणी आले की तू अजिंक्य ताराला घेऊन जातेस? पाहुणे एवढे उत्साही नसतात. काय सांगतेस? हो. काय म्हणतात पाहुणे? कुठे जाऊ, कुठे जाणार डोंगरावर उंच? मेन म्हणजे पाहुणेच येतात 3-4, जास्तीत जास्त 2 दिवस, त्याच्या पुढे काय पाहुणेच सांगतेस? येत नाहीत. कोण त्यामुळे येतात नातेवाईक ग पाहुणे? नातेवाईक म्हणजे आत्या, आजी आणि मावशी. तुला नात्यांचं काय महत्व वाटतं का आयुष्यामध्ये? आता काही वेळी आपण काही आता अडचण आली आपल्याला काही, तर मग तेव्हा आपल्याला नातेवाईकांची खूप गरज भासती. मग तेव्हा नातेवाईकच आपल्याला मदत करू शकतात. म्हणजे आता काही वेळी आपण पैशांची गरज भासती, मग तेव्हा आपल्याला नातेवाईकांकडनं पैसे मागू शकतो आपण. त्याच्यानंतर मग आता एखाद वेळी आता कोण गेलं समजा किंवा अचानक काही झालं, कोणाला दुखापत झाली, तर मग त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला वगैरे मग पण आनंदाच्या प्रसंगी पण आपण सगळ्या नातेवाईकांना हो. बोलवतो ना. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट शेअर करायला शेअर आवडते करायला आवडते. नातेवाईकांबरोबर. म्हणून आपले नातं काय फक्त आपलं रक्ताच महत्वाचं असतं का मैत्रीचं महत्वाचं असतं? तुला काय वाटतं? दोन्ही पण सेम. तुझ्या आयुष्यात कुठलं आहे? माझ्या आयुष्यात मैत्रीचं. सगळ्यांची तुझ्याशी मैत्री आहे? सगळ्यांची. का असं वाटतं? तू तेवढी चांगली आहेस की सगळ्यांना तुझ्याशी मैत्री करावीशी वाटते? का तू सगळ्यांना सांभाळून घेतेस? नाही, कसं आहे, पहिल्यांदा मी खूप भांडते एकतर, आणि मग परत नंतर माफी मागते. प्रत्येकाशी भांडतेस? हो. का? आवडतं. माझ्याशी भांडणं? नाही. भांडणं कुठल्या तरी विषयावर भांडण. असं नाही, म्हणजे मी चूक केली तर मग मी नाही भांडत. जर बाकीच्यांनी चूक केली तर मग मी काहीतरी भांडते. चूक करू? शे, मला नाही आवडले बाबा आजची हवा, आणि तुमच्या शाळेमध्ये मला जरा कंटाळा आला. मग असं नाही, आमचा सातारा खूप चांगला आहे, आमच्या साताऱ्याबद्दल असं काही बोलायचं नाही, नाहीतर मग खूप मार देईन, नाहीतर मी खूप रागवेन. मार देशील तू? तुम्हाला नाही. मैत्री असेल तर. काय होणार आहेस मोठे झाल्यावर? एक म्हणजे जास्त करून बास्केटबॉल मध्येच मला फार आवड आहे, त्यामुळे त्याच्यातच जाईल. प्रॅक्टिस करतेस का पण? हो, दररोज जाते, दररोज. बास्केटबॉल मध्ये काय करशील तू? भारताच्या टीम मध्ये जाशील, ऑलिम्पिक, हा, एशियन गेमला जाशील, ऑलिम्पिक्सला जाशील, ऑलिम्पिक. स्पोर्ट्स मध्येच काहीतरी करायचंय? हो. अभ्यासात अजिबात गोडी नाही. गोडी नाही म्हणजे काय होतं? गोडी नाही म्हणजे पुस्तक धरून वाचायला लागले तर मग डोळे असतात पुस्तकाकडेच, पण मग आता मैत्रीण काय करत असेल किंवा आता कोण म्हणजे कसं काही करत असेल, आई काय करत असेल, आता सगळे विचार चाललेले असतात डोक्यात. लक्ष काही अभ्यासात लागत नाही. तुला तर साताऱ्यात तू राहणार एक शाळेतली 8वीतली मुलगी आहेस. कुठला प्रश्न वाटतो का आता आपल्या समाजापुढे सगळ्यात मोठा? भ्रष्टाचार. एकदम स्पॉन्टेनियस उत्तर, भ्रष्टाचार. म्हणजे काय ग? तुझ्या लेखी कशाला भ्रष्टाचार म्हणशील? म्हणजे कॉपी आता- करण्याला भ्रष्टाचार म्हणशील शाळेत? नाही, का? तो मुलांचा थोडाफार का होईना अधिकार आहे. असं नाही, म्हणजे मला हे काही पटलं नाही. भ्रष्टाचार इज भ्रष्टाचार. मग ठीक आहे, मग थोडस होईल भ्रष्टाचारासारखं, पण जास्त करून मंत्रीच जास्त करतात काय भ्रष्टाचार. करतात ते? म्हणजे लोकांकडनं पैसे घेतात, उगतच कुणाला पण जेलमध्ये डांबतात, त्याच्यानंतर एकमेकांवर उगतच काहीतरी आरोप करत असतात की ह्यानं तसं केलं, मग एक मंत्री दुसऱ्यांवर आरोप करणार, मग दुसऱ्या तिसऱ्यांवर, अशी चेन सगळी सुरू राहते. मला तर असं वाटतं तू बास्केटबॉल वगैरे बाजूला ठेव, तू जा पॉलिटिक्स मध्ये.
म्हणते आई कधी कधी. आई म्हणते ना, बरोबर ओळखलं की नाही मी. काय करशील का तू साताऱ्यासाठी, काय करशील? साताऱ्यासाठी मेन म्हणजे ज्यांनी कोणी पैसे घेतलेत किंवा जे कोण साताऱ्यावर कोण काय दबाव आणत असेल तर मग त्या मंत्र्याला पहिल्यांदा गोळी घालून ठार मारणार. मग हवं तर जेलमध्ये गेले तरी चालेल. अगं इकडे रामदास स्वामींचं एक सज्जनगड एवढा जवळ आहे, मनावर कंट्रोल ठेवा, आणि तू इकडे गोळ्या घालायचं म्हणतेस, असं कसं चालेल मंजिरी? म्हणजे शांततेचा मार्ग नाही का तुझ्याकडे? शांतता अवलंबली जात नाही. तू समजा झालीस मंत्री, मग पहिल्यांदा थोडस सांगायचं त्याला, असं केलंस तर मग तुरुंगात डांबीन किंवा मग तुमच्यासारखेच खोटे आरोप करून तुम्हाला जेलमध्ये किंवा न्यायालयात खेचलं जाईल. म्हणजे तू भ्रष्टाचार करणार थोडक्यात तेव्हा? हो, तेव्हा मंत्री करायला लावणार भ्रष्टाचार. असं तू मंजिरी होऊ नकोस. नाही, आता जशी चांगली स्वच्छ आहेस, तशी डोळ्यामध्ये एकदम तुझी छान निरागसता आहे, तशी टिकव. कारण आपलं जग जेवढं असतं ना तेवढं आपण सुंदर करावं. तर आता तू हे जग सुंदर कर, तुझ्या घरातलं, तुझ्या शाळेचं, मग मोठं जग तुझ्याकडनं आपोआप सुंदर केलं जाईल. ऑल द बेस्ट. थँक्यू. रुद्रांग राक्षे. रुद्रांग म्हणजे काय रे? शंकराचं रूप आहे. शंकराचं रूप? हो. रुद्रांग राक्षे हे नाव तुला पहिल्यांदा पूर्ण नीट कधी सांगता आलं रे? कितवीत? तिसरीत का चौथीत काय त्याच्या आधी काय सांगायचं? लुदलांग काहीतरी असं बोलायचं. लुदलांग लाक्षे. तुझ्याबद्दल सांगू, तुझं नाक इतकं छान आहे ना, तुला शाळेत नक्की राजाची किंवा महाराजांची भूमिका मिळत असेल, बरोबर? बरेच वेळ मिळाली आहे. करेक्ट. असे गॅदरिंग वगैरे असतात ना, सारखे शिवाजीचे रोल माझ मिळायचे. हो ना, ओळखलं मी, नाकावरच ओळखलं. धारदार नाक आहे तुझं. पण मला सांग, हे जे तू शाळेमधले इतके गॅदरिंग केलीस आणि काय 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 मजा केलीस, की सगळ्यात धमाल आलेली आठवते का रे शाळेत कधी? तिसरीत एकदा आहे ना, आमच्या घरातल्या मुली खूप चिडलेल्या आणि मुलांच्या वर्षच मुली भांडणाला लागलेली. हा, इतकी मजा केली ना, इतकी मजा ना. अरे भांडणं लागली का मजा केली? भांडणं लागली, भांडण खूप मजा आली. मुलं versus खुर्च्या मुली. तोडल्या, टेबल तोडलं, मॅडम खूप चिडलेल्या. साहजिक आहे, मग मॅडम काय कौतुक करणार? वा वा, नाही, काय अप्रतिम मला गोष्ट कोणाला आहे. शिक्षण नाही मिळाले, कारण की सगळ्याच मुलांचा आणि सगळ्याच मुलींचा भाग होता ना. पण तुझा जास्त होता भाग त्याच्यात, खरं सांग आता. कधी असं केलंस का रे तू, की खूप वेळा मनात एखादं स्वप्न येतं आणि ते ना खूप वेळा अडवलंयस, पण एक दिवस ते केलंच, काय होईल ते होईल शाळेत? हा, आमची त्याच्यात आहे ना एक अशी उंच उडी, म्हणजे असं वरून उडी खाली मारायची, अशी स्पर्धा होती. मी नेहमी वरती जायचो, पण रामायण पर खाली उतरायचो नेहमी. एका दिवशी म्हटलं आज हातपाय उडले तरी चालेल, हा, तरी उडी टाकली, मग खाली हातपाय तुटले तरी चालेल? हा, उडी टाकली वरून खाली, पायच मुरगळून पडलेला. पाय तोडला? नाही, मुरगळलेला पूर्ण. मग कशाला उडी मारायची रुद्रांग? मग कधी ना कधी मारचीच होती. हा, क्या बात आहे, कधी ना कधी मारायला लागते उडी, हे तू लक्षात ठेव. हो. आणि सगळ्यात मोठी केलेली मिश्किलपणा काय होता? आम्ही एकदा आहे ना मॅडमच्या ड्रॉवर मध्ये आहे ना चिचुंद्र्या टाकलेल्या. चिचुंद्र्या टाकल्या? हा. कोणी कोण होता त्याच्यामध्ये तुझ्याबरोबर? मी, विराज आणि बैरागी. तुला एकदा जी रविवारी सुट्टी असते तेवढी पुरते का रे? नाही, रविवारी नाही अभ्यास करायला होती. शी, काय हो, एवढा गुणी मुलगा तुमचा, तुम्ही रविवारी त्याला अभ्यास करायला लावता? मग अजून एक सुट्टी पाहिजे असं वाटतं तुला आठवड्यात? हो. पण तू एकदा सगळ्यांनाच सुट्टी मिळावी म्हणून एक कामगिरी केली होतीस, असं मला तुझ्या एका बाईंनी सांगितलं. हो. काय केलंस तू? आम्ही आहे ना पाचवी तिसऱ्या दिवशी आहे ना वर्गावर लिहून ठेवलं मोठ्या अक्षरात की आज आपल्या वर्गात सुट्टी आहे. त्यामुळे वर्गात कोणच मुलगा आला नव्हता. म्हणजे आले सगळ्यांनी बहिलांनी घरी गेले? हा. ते कोणी लिहिलं होतं? मी. काय सांगतोस? हो. मॉनिटर रुद्राक्षांनी ठरवलं की आज माझ्या वर्गाला सुट्टी, त्यांनी लिहिलं आज वर्गाला सुट्टी आहे, सगळे घरी गेले. हो. असं किती वेळा केलंस? नाही, एकदाच केलं, त्यानंतर नाही. मोठं होऊन काय होणार, ऍक्टर? नाही, मग आय एस ऑफिसर. तू समजा एका जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून आलास, साताऱ्याचाच कलेक्टर म्हणून आलास, आय एस ऑफिसरहून, काय करशील रे पहिला बदल? पहिल्यांदा मी तर आमच्या शाळेची डेव्हलपमेंट करेल. तुमच्या शाळेची फक्त? हा. त्याला नाही, काय आधी अर्थ आहे? पहिल्यांदा, हा, नंतर सगळ्या शाळेचं बघेल. पण आधी स्वतःची शाळा. हा. हे मला खूप गोड वाटलं. कलेक्टर झाल्यानंतर पहिल्यांदा याच्या डोक्यात काय आलं की माझी शाळा मी त्याची डेव्हलपमेंट करेन. याचं कारण आत्ता त्याच्या विश्वामध्ये त्याची शाळा ही किती महत्वाची आहे या उत्तरावरनं कळलं. मला वाटतं हा ऍक्टर होईल का आय एस ऑफिसर होईल माहिती नाही, पण हा मोठा झाल्यावर काहीतरी शाळेसाठी करेल हे उत्तर मला सगळ्यात गोड वाटलं. तर या रुद्रांग राक्षेला मी फार मनापासून नमस्कार करतो. थँक्यू. आणि तुम्हाला आशीर्वाद दे आणि आमच्या मधली सुट्टीला आशीर्वाद नको. दे. नको? ऑल द बेस्ट. थँक्यू. साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधल्या अत्यंत हुशार मुलांशी मी आता गप्पा मारायला इथे बसलोय. त्यांना गोष्ट सांगणार आहे, पण त्याच्या आधी त्यांच्याशी जरा बोलतो
की आता इथे 5वी ते 10वी सगळी मुलं इथे दिसत आहेत, तर मॅथ्स मध्ये तुम्ही खूप छान असाल, भाषेत काही जण खूप चांगले असतील, काही लोक आता इतिहासाचं पुस्तक तर पाठ होत आलं असेल 10वीचं, हो की नाही? पण मॅथ्स मध्ये कोण इथे खूप असं की ज्याला आवड आहे 10वीत, मला मॅथ्स मध्ये अगदी 150 पैकी 150 मिळवायचे तसं? हा, तर त्यामुळे तुम्हाला समजा असं मी पटकन विचारलं की 8चा पाढा आपण 10 पर्यंत जर तुम्हाला असा येतो, 20 पर्यंत पण येईल. 8:27 आहे माहितीये का? 8:27 आहे? नाही. तुला माहितीये? नाही. ओके, आता मी थोडा फिरून प्रश्न विचारतो. 27-8 माहितीये तुला? 27-8 तुला येईल, मला खात्री आहे. ते जर येत नसेल तर मात्र 10वीचा अभ्यास तुम्हाला पहिल्यापासूनच करायला लागेल. पण 8:27 ने तो घाबरला, कारण त्याने 8:27 ही टर्मच ऐकलेली नव्हती. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे एकूण असं आहे की तू आपल्याला थोडी नुसती नजर बदलली तर आपल्याला एकदम आपण गडबडून जातो. भाषेमध्ये कोणाला खूप रस आहे? मराठी भाषेमध्ये. बरं, तुम्हाला सांग की आपण आता आरती, आत्ताच गणपती उत्सव झाला, आपण रोज सुखकर्ता दुःखहर्ता किती वेळा म्हणलं असेल? आपल्या घरी, आजीच्या घरी, काकांच्या घरी, शेजारी खूप वेळा म्हणतो आणि अनेक वर्ष तुम्ही आता म्हणताय. पहिल्या ओळीचं मला डिव्हिजन सांगा कशी आहे? सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, हा पुढे नुरवी पूर्वी प्रेम कृपा दैवाची. ती आपल्याला सांगेल बरं का की सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम म्हणजे काय? माहितीये कधी आपण विचार केला इतक्या वर्षात? नाही. कोणाला थोडा विचार आता करता येईल की काय डिव्हिजन असेल? अशी डिव्हिजन असेल का? सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची एकीकडे आणि मग नुरवी पूर्वी प्रेम अशी असेल? थोडा विचार. तिला काहीतरी सुचतंय. हा, तिला दे माईक. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. क्या बात है. एक तरी अशी व्यक्ती निघाली जिने असा विचार केला की सुखकर्ता दुःखहर्ता झाला विषय, वार्ता विघ्नाची न उर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. म्हणजे जो वार्ता विघ्नाची उरवत नाही आणि जो प्रेम देतो तो असा तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता. किती लोक तर सुखकर्ता दुःखकर्ताच म्हणतात. आता हे आता जे घडलं ते लक्षात ठेवा. आणि आता तुम्ही गोष्ट ऐका. एका गावामध्ये एक मोठा आश्रम असतो आणि तिथे एक महायोगी ऋषी राहत असतात. ते प्रत्येकाला काही ना काही अत्यंत उपयुक्त ज्ञान देत असतात. त्यांच्याकडे गेलेला कुठलाच माणूस रिकाम्या हाताने परत येत नाही, काहीतरी ज्ञान घेऊनच येतो, किती का मठ्ठ माणूस असेल. तसे ते ऋषी असतात की प्रत्येकाला आशीर्वाद देऊन काहीतरी ज्ञान देत असतात. आणि त्यांचा काय नेम असतो की सकाळी उठल्यानंतर पहिली व्यक्ती, पहिला प्राणी जो दिसेल ना त्याला काहीतरी ज्ञान द्यायचं. एक दिवस ते सकाळी सकाळी उठून अंगणात येतात तर एक पोपट तिथे बसेल असतो. ते म्हणतात तुला मी आज ज्ञान देतो. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातली अडचण काय आहे? तुझी पारद होते. त्यामुळे तू काय लक्षात ठेवायचं? पारधी येतो, दाणे टाकतो, तू खायला गेलास की जाळं असतं, तू जाळ्यात अडकतोस, तो तुला पकडून नेतो, तुझी शिकार होते, तुझी पारद होते आणि नंतर तुला पिंजऱ्यात ठेवतो. बरोबर आहे? तो म्हणतो काय लक्षात ठेवलंस? तो म्हणतो पारधी येतो, दाणे टाकतो, मी दाणे खायला जातो, जाळ्यात अडकतो, तो मला घेऊन जातो, पिंजऱ्यात ठेवतो. परत एकदा म्हणतो ऋषी खुश होतात की आज मी एका पोपटाला शिकवलं. किती मोठी गोष्ट आहे. एक पोपट आज मी सज्ञान केला. काही दिवस जातात. एक दिवस सकाळी उठल्यानंतर आता कोणाला ज्ञान द्यायचं त्यांच्या घरावर एक पारधी चाललेला असतो. त्याला म्हणतात की ये मी तुला सांगतो. तो तर काय करणार आहेस? तो म्हणतो मी जंगलात जाणार, पारद करणार, पक्षी पकडणार, प्राणी मारणार. तर म्हणजे बघ तू जाऊन काय तुला दिसतं जरा तिथे जाऊन सांग आणि परत ये. तो जातो तर तिथे पोपट सगळ्या बाकीच्या पोपट्यांना सांगत असतो. पारधी येतो, दाणे टाकतो, आपण जातो, जाळ्यात अडकतो, तो आपल्याला घेऊन जाऊन पिंजऱ्यात ठेवतो. सगळे पोपट म्हणतात. पारधी येतो, दाणे टाकतो, सगळं म्हणतात. पारधी परत निराश होतो, म्हणतो मी नाही पकडू शकणार पोपटांना, पण त्यांना सगळ्यांना सगळं माहितीये. तू प्रयत्न केलास का? म्हणतो नाही, प्रयत्न नाही केला, पण मला खात्री आहे ना त्यांना माहितीच आहे ते कसे काय जाळ्यात अडकतील. जाऊन तर ये. ऋषी म्हणतात तू जाऊन तरी ये, प्रयत्न तर करून बघ. पारधी जातो, खूप निराशेने जातो की आपण उगीच परत कष्ट करायचे. तो जातो, दाणे टाकतो, सगळे पोपट येतात, दाणे खायला लागतात. हा जाळं टाकतो, सगळ्यांना पकडतो, घेऊन येतो. पोपट बघितल्यावर ऋषी म्हणतात अरे तुला मी काय सांगितलं होतं? म्हणतो पारधी येतो, दाणे टाकतो, आम्ही खायला जातो, जाळ्यात अडकतो, मग तो आम्हाला घेऊन जातो. हे मी म्हणत होतो तेव्हा. पण मग तो म्हणे पण हे मी म्हणत होतोच. झाली गोष्ट.
काय कळली तुम्हाला? त्या पोपटाला जे सांगितलेलं असतं ना त्या ऋषींनी, ते तो त्याचा अर्थ समजून घेत नाही, तो पोपटपंची करतो. म्हणूनच त्याला पोपटपंची असं म्हणतात ना. राईट. आता ह्याचं आणि मगाच्या घटनांचं काही साम्य वाटलं का? तिला दे माईक. की आता आपण पाढे शिकलो, पण त्यांचा योग्य प्रकारे वापर नाही करता आला. तर 8चा पण पाढा येत होता आणि 27चा पण पाढा येत होता, पण त्याचा योग्य प्रकारे वापर करता आला पाहिजे असं. म्हणजे आपण 27-8 आपल्याला सहज येतं, पण 8-27 आहे म्हणलं कारण आपण ती पोपटपंची केली असते. आठवते का? डाव डाव. तो तक्ता बदलला. मला तर आई म्हणायची तू झोपून अभ्यास करतोय मेडिकलचा, तिकडे तुला पडून वाचायला लागेल तेव्हा आठवेल. कारण आपण तसं रट्टा मारलेला असतो अनेकदा. अजून कोणाला बोलायचं अशी? हा, त्याला दे मागे. आपण जे शिकतो ते कृतीत उतरायला पाहिजे, ते समजून घेऊन त्याच्यावर योग्य प्रकारे क्रिया पाहिजे. जे आपण जे नुसतं शिकतो ते कृतीत काहीच उतरत नाही. म्हणजे तो पोपट बघा ना, म्हणजे तो नुसता बडबडत होता, पण त्याचा काय उपयोग करायचा तेच त्याला कळलं नाही. अभ्यासाच्या बाबतीत होऊ शकते. आणि आता पक्ष्यांची गोष्ट सांगितली, तर तसं आपण कुठल्याही आता भाषणाच्या स्पर्धा असतील तर आपण भाषण कोणी मॅडमनी वगैरे लिहून दिलं की ते आपण नुसतं पाठ करतो, त्याचा अर्थ समजूनच घेतो. आमदार खासदारांची भाषणं असतात तर त्यांचं पण पाठ केल्यासारखंच वाटतं जवळजवळ. म्हणजे आता ते दीर्घंभीरून बोलतात, आश्वासनं देतात, पण ते कृतीत उतरवत नाहीत. टाळ्या वाजवा एकदा. माझ्यासोबत पण असं घडलंय. हा, सांगा. एकदा लोकमान्य आधीपासूनच एकदा लोकमान्य टिळकांच्या भाषणाची स्पर्धा होती आणि मी नुसताशी पोपटपंचीच केलेली. मी घरी असं नुसता रट्टा मारलेला, मी नुसतं वाचून आलेले मोठमोठ्याने. आणि आले, पहिलं 2 वाक्य म्हणले आणि तिसरं वाक्य आलं ते विसरले आणि पुढची वाक्य आठवली पुन्हा, ती पण आठवण झाली. मग पुन्हा जागेवर जाऊन बसले. पण शाळेत हे करता येतं, हो की नाही? डॉक्टर झाल्यानंतर पोपटपंची जर केलेली असेल आणि माणूस म्हणला की अहो मला जरा घशात असं होतंय, तर अहो नाही माझी नेमकी 3री ओळ विसरली, कसं औषध सांगणार? विशेषतः 10वीच्या मुलांना हे सांगतो आणि सगळ्याच 10वीच्या मुलांना सांगतो महाराष्ट्रभरच्या, की 10वीमध्ये तुम्ही गाईडची उत्तरं पाठ करून बोर्डातही येऊ शकता, पहिलेही येऊ शकता, पण नंतर जर मेडिकलला गेलात, इंजिनिअरिंगला गेलात, आर्किटेक्चरला गेलात तर तुम्हाला सगळं पुस्तक पाठ होऊ शकत नाही. तुम्हाला लॉजिक वापरायला लागतं आणि कुठेतरी स्मरण वापरायला लागतं, पाठांतर नाही. पोपटपंची करू नका. आपल्याला सगळं बोलत बोलत परत जाळ्यात अडकायचं नाहीये. आपल्याला छान जंगलामध्ये आपलं आकाशात जर उडायचं असेल, कुठल्याही पिंजऱ्यात न अडकता, तर आपल्याला पोपटपंची करायला नको. आपण स्मरण करायला हवं, गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. आपण आयुष्यभर सगळ्यांकडनं खूप काही घेत असतो, पण भरभरून देण्याचं अलीकडे थोडं कमी झालं असं जाणवतंय. आणि म्हणूनच झी मराठी 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर साजरा करतंय जॉय ऑफ गिव्हिंगचा आठवडा, जॉय ऑफ गिव्हिंग वीक. आणि या उपक्रमाखाली मला ज्यांना द्यावंसं वाटतंय ते म्हणजे या शाळेतले शिपाई मामा श्री सुरेश रसाळ, ज्यांना कायम या ड्रेसमध्येच मुलं बघतात, त्यांना मला या ड्रेसमध्ये बघावंसं वाटतंय, म्हणून त्यांना माझ्याकडनं ही एक छोटीशी भेट. आणि मला असं वाटतं की कोणालाही दिल्यामुळे तुमच्याकडच्या गोष्टी वाढतच जातात. खूप काही मोठं द्यायला हवं असं नाही, नुसतं तुमचं हसूही दुसऱ्याला खूप काही देऊ शकतं. तेव्हा हा जो आठवडा झी मराठी साजरा करतोय तो तुम्हीही साजरा करा. तुम्ही या आठवड्यात कोणाला तरी खूप काही देऊन बघा, तुम्हाला खूप वेगळा आनंद मिळेल. खूप काही मोठं द्यायला हवं असं नाही, कदाचित तुमचं हसूही दुसऱ्याला खूप काही देऊन जाईल. देऊन तर बघा आणि परमेश्वर तुम्हाला किती भरभरून देतो तुम्हीच बघा. मधली सुट्टीमधला सगळ्यात छान भाग म्हणजे एका भागात मला 2-2 शाळांमध्ये जाता येतं. म्हणजे एक विद्यार्थ्यांची शाळा आणि एक सेलिब्रिटीची शाळा. विद्यार्थ्यांची गप्पा चालू आहेतच, चालू राहतीलच, पण आता आपण बघूया की आपण कुठल्या सेलिब्रिटीच्या शाळेमध्ये आज जाणार आहोत, कुठल्या सेलिब्रिटीच्या लहानपणीच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. बघूया. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. आज आपल्याबरोबर आहेत अभिनेते सतीश पुळेकर. नमस्कार. खूप छान वाटतंय कारण मी खूप शाळेतल्या दिवसांपासून तुमचं, माझ्या शाळेतल्या दिवसांपासून तुमचं काम बघतोय आणि मला असं खूप कुठेतरी आतमध्ये माहिती होतं की आपली कधीतरी यांची खूप छान भेट होईल. ती आज मधली सुट्टीच्या निमित्ताने झाली. तर आज तुमच्या शाळेत आपण बसलोय इथे दादरला, बालक विहार विद्यालय.
तर आज कसं वाटतंय आणि हे आज इथे बसल्यानंतर शाळेतले काय काय असं आपण म्हणूया की हायलाइट्स काय काय आठवतात? आज इथे आल्यानंतर खरं म्हणजे खूप गहिवरल्यासारखं होतंय की इथेच सगळं आयुष्य गेलं, इथेच काय म्हणतात ते, तू किती नालायक आहेस किंवा तू किती चांगला आहेस किंवा तू कसा वागतोस आणि कसा अभ्यास करतोस, कसा अभ्यास करत नाहीस वगैरे सगळं इथेच ऐकलेलं आहे. ते इथे आल्यानंतर असं वाटलं की हे खूप लांब गेलो आपण त्याच्यापासून आणि मिस करतो मी खूप ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे पूर्वी असं मला असं वाटायचं की शाळा म्हणजे अरे नको यार, कधी एकदा खूप पाऊस पडावा, कधी शाळा बंद व्हावी असं सगळं वाटत होतं. आता असं वाटतं नाही आहे, शाळा खूप ग्रेट आहे आणि त्याच्या भिंती काय, त्याचं बाग काय, फळे काय किंवा माझे सर मॅडम म्हणजे बाई वगैरे काय, प्रिन्सिपल काय, हे इतकं ग्रेट होतं की मला आता त्याचा ते बोलताना सुद्धा खूप त्रास होतो आणि खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून. त्यावेळेला राग येत असे, पण आता असं वाटतं नाही किती मूर्ख होतो त्यावेळेला मी. आणि खूप खूप छान वाटतं मला इथे आल्यानंतर, परत थोडंसं शाळेत आल्यासारखं वाटतं. आणि तुम्हाला खरंच खूप भरून आले आणि इतक्या गोष्टी आठवत आहेत. तर याच्यामध्ये जो फार अविभाज्य भाग येतो शाळा म्हणल्यानंतर शाळेतले मित्र, तर आपण तुमच्या शाळेतल्या सगळ्या सोबतींना बोलूया जे आज मुद्दामून मधली सुट्टीसाठी आणि तुमच्यासाठी इथे आले. हो, आलेले. मला वाटतं आता हे चित्र खूप छान दिसतं की इतकेसे सगळे मित्र आणि खूप छान वाटतं की तुम्ही आपापल्या इतक्या व्यस्त कामामधनं मधली सुट्टीसाठी इथे आलात आणि तुमच्या शाळेतल्या मित्रासाठी आलात, हे जास्त महत्वाचं आहे. पण मला एक कळत नाही की तुमची फक्त मुलांची शाळा होती का? नाही, मुलींची. मुली पण मुलं, मग एकही वर्ग मैत्रीण नाही हे म्हणजे याचं काय? याचं तोच सांगेल. कारण आमच्या बरोबर असलेल्या मुलींपैकी काही मुली ज्यांच्याशी बोलायच्या त्यापैकी एक होते. नाही, त्यावेळेला म्हणजे खरं म्हणजे अजून सुद्धा आता सुद्धा त्या मुली कधी रस्त्यावर भेटल्या किंवा दिसल्या तर त्या कधी बोलत नाहीत आमच्याशी. म्हणजे तेव्हा ते शक्यच नव्हतं. बोलत होता एखाद दुसरं काहीतरी मुलगी कधीतरी काय कसं काय वगैरे एवढंच, याच्या व्यतिरिक्त काही नाही. किंवा बाजूनी जाताना साईड प्लीज एवढंच, बाकी काही नाही. म्हणजे एकमेकांविषयी तो एक जिव्हाळा पण असतो की आपल्या शाळेतली मुलगी, पण तरी बोललं जात नाही. हा एक फार गोड त्याच्यातला तो काळ तसाच होता. मला वाटतं त्याला कल्चर तसं असेल, म्हणजे की बोलला मुला मुलीने जरा जास्त तर काहीतरी उलटे विचार होत असतील. बरोबर. पण एक मला एक लक्षात आलं की तुम्ही त्यावेळेला म्हणताय, पण तुम्ही सगळेच एवढे फिट दिसताय. खरंच म्हणजे सगळे खेळाडूच आहेत. हा कबड्डी खो खो खेळायचे चांगले, यांच्याबरोबर आम्ही पण खो खो खेळून सगळे असे स्पोर्ट्स खेळणारेच आहेत, त्याच्यामुळे कदाचित असेल. मी विजय क्लब नावाच्या क्लब मधनं जवळजवळ 14 वर्ष खो खो खेळलो, नॅशनल खेळलो, ऑल इंडियामध्ये बेस्ट प्लेअर म्हणून मला अवॉर्ड झाले. पण त्यातली एक छोटीशी गोष्ट मला खूप सांगावीशी वाटते की अगदी सुरुवातीला मी क्रिकेट खेळ, त्यावेळेला मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला क्रिकेट खेळायचं आहे. तरी म्हणाले जाऊन खेळ की तू, काही हरकत नाही. मी म्हटलं नाही, त्याच्यासाठी बूट लागतात, ते फुल पॅन्ट लागते, पॅड बॅग, ठेवलं नाही, एवढे आपल्याकडे पैसे नाही आहेत. कारण माझे वडील वॉच रिपेअरिंग करायचे आणि त्यांनी काय 1 आणा 2 आणि 2 पैसे असे मिळायचे घरात, त्याच्यामुळे ते शक्य नव्हतं. मग काय करायचा विचार, कारण खेळणं तर मला खूप गरजेचं वाटत होतं. तर त्यावेळेला हा श्रीकांत बिडवे, हा माझा मित्र, वर्गमित्र, ह्यांनी मला एक अप्रतिम मार्ग दाखवला, ते म्हणजे जो विजय क्लब. त्या विजय क्लबमध्ये हा घेऊन गेला आणि मी त्याचे उपकार आयुष्य कधीही विसरणार नाही. त्याचं कारण विजय क्लबमध्ये गेल्यानंतर माझं आयुष्यच सगळं बदललं. आमच्या विजय क्लबची अशी शिस्त होती, अजूनही आहेच ते, की तुम्ही जो अभ्यास करायचा तो तुम्ही एका डायरीवर लिहून आणायचा आणि खाली सरांची किंवा तुमच्या आई वडिलांची सही लागायची, तरच तुम्हाला खेळायला मिळायचं. हो, डायरी असायची. आणि त्याच्यामुळे आम्हाला कंपल्सरी मला अभ्यास करावा लागला. आणि पण इतके स्पोर्ट्समन एकत्र, म्हणजे तुम्ही खेळायचा, तुम्ही इंटरनॅशनल स्विमर, बटरफ्लाय स्ट्रोक, त्यांनी इंडो सिलोनला त्यांनी मी गोल्ड मेडल घेतलेलं मी तो पाहिलेलं त्याला. क्या बात आहे. म्हणजे आपल्याला नेहमी असा समज असतो की जे पुढे जाऊन अभिनेते होतात ते लहानपणापासून फक्त शाळेमध्ये गॅदरिंगला नाटकात काम करत असतात किंवा असं, पण अगदी तुम्ही स्पोर्ट्समध्ये पण तितकेच ब्राईटर. इथे हा उल्हास खुटाळे म्हणून आहे, अत्यंत आमच्या वर्गातला स्कॉलर मुलगा, शांत आणि स्कॉलर मुलगा. हा सतीश किंवा मोहन किंवा हा राजू मोहिते, ही स्कॉलर, हा जयंत दिवाण,
श्रीकांत बिडवे हे स्कॉलर. आम्ही दंगेखोर तर सगळे, हा ग्रुप होता ना तो दंगेखोरच होता. तो कधी कुठल्याही शिक्षकांना विचारलं तर ते लगेच त्या ओळखायचे की या मुलाने हे अमुक अमुक खोटं काढले असेल. कारण मला असं नेहमी वाटतं की आपल्याला स्क्रीनवरनं किंवा स्टेजवरनं एखाद्या व्यक्तिमत्वाविषयी आपण मतं करून घेतो. तसं आम्ही जेव्हा सतीजींना कायम स्क्रीनवर बघितलं किंवा ते असं की नाही हे म्हणजे खूप शांत. हा हे खरं म्हणजे मस्करी करण्यात धतिंग करण्यात गुरु आमचे हे. पण एक मला मधली सुट्टीतला नेहमी एक खूप आवडता भाग आहे माझा. आमच्या मधली सुट्टीमध्ये जादूची कांडी म्हणून एक सेगमेंट आहे. तर आत्ता जादूची कांडी तुम्हाला जर मिळाली तर शाळेतला एक दिवस तुम्हाला परत मिळेल जसा तसा, तर कुठला दिवस मागाल? ऍक्च्युली शाळेतला एक दिवस जर मला पाहिजे असेल तर तो मी आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा मी स्टेजवर उभा राहिलो ना, जेव्हा कणेकर बाई म्हणून आम्हाला बाई होत्या इयत्ता 4थीत, आणि त्यांनी मला पहिल्यांदा स्टेजवर उभं केलं 4थीत. ते सुद्धा भाजीचं संमेलन नावाची एकांकिका होती आणि माझी इच्छा होती पण मला काही घेतलं नाही. पण नंतर तो एक मुलगा आजारी पडला आणि तो रोल मला करायला मिळाला. आणि तो रोल होता, पूर्वी मी जरा जाडा होतो तेव्हा मला क्लबमध्ये सगळे डबा वगैरे म्हणायचे तर बटाट्याचा रोल मला करायला मिळाला. आणि तो 4थीतला डायलॉग मला अजूनही आठवतो की आली एकादशी बटाट्याची भाजी दुप्पट खाशी. ते बोलताना घाम फुटला होता मला, पण ते केलं. तर मला असं वाटतं मला एक दिवस जर मिळाला तर मला तो दिवस मला आवडतो. तुम्हाला शाळेतले काही परफॉर्मन्सेस आठवतात की गॅदरिंगमध्ये काम केलेलं, किंवा असं कुठे आपण एक अंदाज बांधतो शाळेतल्या एकूण वागण्यावरनं कामगिरीवरनं की ही व्यक्ती पुढे काय होईल? तुमचा काय अंदाज होता की काय पुढे जाऊन काय घडेल? मला ह्याची चित्रकला फार म्हणजे हा चित्रकला अतिशय छान होती. पण आता चित्रकला आणि हे सगळे अजून चालू आहे? नाही, आता चित्रकला वगैरे मला जर कधी वाटलं की एखादं पोर्ट्रेट करावं वगैरे तर मी पोर्ट्रेट करतो. म्हणजे मी जे तिथून मी डिप्लोमा घेतला जे स्कूल ऑफ आर्ट्स आणि नंतर ऍड एजन्सीमध्ये मी आर्ट डायरेक्टर वगैरे सुद्धा होतो. पण नंतर मग काय म्हणतात त्याला की ती अभिनय करण्याची इच्छा काय कमी होईना आणि मग सगळं नोकरी बिकरी सगळं बंद केलं. आता फक्त जर ब्रश म्हणजे फक्त दाढी करायला आणि दाढ घासायला एवढंच. असं कधी आठवतं की शाळेच्या काळामध्ये कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी खूप सहजपणे केलेलं असतं आणि आपण त्या वयातली आपली मॅच्युरिटी किंवा एकूण जाण बघता आपण थँक्यू वगैरे नाही म्हणतो की ठीक आहे असं सोडून देतो, आणि कुठेतरी खूप नंतर लक्षात येतं की अरे त्या व्यक्तीचं एक वाक्य किंवा हा एक प्रसंग आपल्याला खूप काही देऊन गेलाय. तर आज मला असं वाटतं की मधली सुट्टीची हा क्षण आहे की तुम्ही त्या व्यक्तीला थँक्यू म्हणू शकता, कोणीही असू शकते व्यक्ती. नाही, मी त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक तर हे माझे मित्र त्यावेळेला सुद्धा होते, आता सुद्धा आहेत, पुढे सुद्धा असतीलच, वादच नाही. त्यांनी मला अभ्यासाच्या संदर्भात इतकी मदत केलेली आहे, पण यांच्या वहीतलं पाहून मी त्याच्यापेक्षा जास्ती मार्क्स मिळवलेले. त्यावेळेला मी या सगळ्या गोष्टींसाठी यांना कधीही थँक्यू म्हटलं नाही. तर मला असं वाटतं की मी आता थँक्यू म्हणतो की थँक्यू व्हेरी मच, तुम्ही घडवलंयत मला. एक महत्वाचा किस्सा आहे आणि अप्रतिम आहे. वर्गात भूगोलाचा तास चालू होता, मी आणि टाकाय शेवटच्या भागात आपलं गडबड करत होते, काहीतरी मजा, बाई चिडल्या. तोपर्यंत बाई अमेझॉन नदीचं खोरं शिकवत होत्या, आमचं काही लक्ष नव्हतं. नंतर बाईंनी ऑस्ट्रेलिया शिकवायला सुरुवात केली आणि आमची गडबड बघितल्यानंतर टाकायला उभा केला. वर टाकायला उभा राहिला. काय चाललं होतं? तुला काही नाही. तुला नाही, वर्गात काय चाललं होतं? तर प्रॉम्प्टिंग ऑस्ट्रेलिया. तर एक जनरल काय असतं की भात कुठे जास्त होतो किंवा गहू कुठे जास्त होतात, हे कसं काय? तर तिकडे काळी कसदार जमीन, इतका इतका पाऊस पडतो, हे जे एक कॉमन सगळं जे ठरलेलं असतं तसं ते डोक्यात त्याच्या पक्क होतं. आणि बाईने विचारलं मग ऑस्ट्रेलियामध्ये जास्त काय होतं? कसलं हे होतं? तर लोकर असं लोकर का होते? तर तुम्ही मध्ये कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही असं आम्हाला दम दिला. मग त्यांनी त्याच्या डोक्याने सांगितलं ऑस्ट्रेलियामध्ये लोकरीच्या झाडांना लागणारं हवामान आहे. आम्ही गेलो होतो, साफ गेलो होतो, म्हणजे बाहेर नाही बोलते.
लोकरीची झाडं असतात. मला एक गोष्टीची खात्री आहे, म्हणजे यांना शाळा सोडून खूप वर्ष झाली आहेत, मला थोडी कमी झाली आहेत, आणि अगदी 5 वर्षापूर्वी शाळा सुटलेली जी लोक असतात तेही शाळेतले तेच किस्से पुन्हा पुन्हा आपल्या घरच्यांना सांगतात, पुन्हा पुन्हा आपल्या मित्रांना सांगतात, मुलांनाही सांगतात. कदाचित मुलं किंवा घरचे कंटाळत असतील, पण आपल्याला आपल्या शाळेतले किस्से सांगून कधीच कंटाळत नाही, कारण ते इतके गोड असतात आणि आपण शेवटच्या श्वासापर्यंत ते किस्से तितकेच ताजेपणाने घेऊन जगत असतो. म्हणूनच मला असं वाटतं की त्या शाळेतल्या किस्स्यांना मजा आहे आणि म्हणूनच मधली सुट्टीत मजा आहे. आज आपण सज्जनगडाच्या पायथ्याशी बसून या मुलांशी गप्पा मारतोय आणि खरंच रामदास स्वामींनी ज्या श्रीरामाला आपलं सर्वस्व मानलं, आई मानलं, वडील मानलं, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यांनी पांडुरंगाला आपलं आई मानलं, वडील मानलं, यांनी ज्या पद्धतीने भक्ती केली त्यातूनच दासबोध आला, त्यातूनच ज्ञानेश्वरी आली. आणि आजही पालक मुलांवर प्रेम खूप करत असतात. मला एवढंच वाटतं की कधी कधी मुलं पालकांना गृहीत धरतात की काय. तर आज या मुलांची मी चर्चा करणार आहे की खरंच आई वडील आहेतच असं आपण मानून चालतो का, की ते तर आपल्यासाठी आहेतच. तसं आत्ता कदाचित शाळेतनं तुम्हाला घ्यायला आई वडील येतील की त्यांना काय थोडा उशीर झाला तर थांबतील असं आपण मानतो का, आपल्याला पण त्यांच्या प्रत्येक बारीक गोष्टीची काळजी असते. आपण सगळेजण आईला किंवा बाबांना गृहीत धरतो, कारण की आपण आपले ते सगळे आपल्याशी मोकळेपणाने बोलतात आणि आपल्याला जे पाहिजे ते घेऊन देतात. म्हणजे आपल्याला जर एखादा प्रकल्प करायचा असेल तर आपण असं म्हणतो का आई माझ्याकडे हे आहे, मी करून टाकते किंवा करून टाकतो. आपण असं म्हणत नाही आई तू नाव लिही, मी आतलं सगळं लिहिते, मी आतला मजकूर वगैरे सगळं लिहिते, तू माझं किंवा आपण तू करशील का असं पण नाही विचारत ना, आई हे जरा कर गं. हा असंच म्हणतो, त्यामुळं ती करतेच असं आपल्याला वाटतं. आता याच्यावर मी आज मुद्दाम इथे सावित्राबाई माने बाईंना माझ्याबरोबर का बसवलंय, कारण त्या मुलांशी खूप बोलतात वेगवेगळ्या विषयांवर, आणि अशी काही मुलं आहेत की ज्यांना पालकांपैकी एक कोणीतरी नाहीये दुर्दैवाने. अशा मुलांशी त्या बोलतात, त्यांचं काउन्सिलिंग करतात, त्यांना मार्गदर्शन करतात. तर तुम्ही याविषयी सांगा ना की ह्या मुलांचं मुळात मानसिकता शाळेमध्ये वेगळी जाणवते का तुम्हाला? मी पाहिलेलं आहे की माझ्या वर्गामध्ये एक मुलगा आई नाही आहे त्याला, आणि त्याचे वडील येऊन मला ज्यावेळेला सांगितले की माझ्या मुलाला असा असा प्रॉब्लेम आहे मॅडम, आणि तो खूप हळवा झालेला आहे, आणि ह्या मुलाचं वैशिष्ट्य असं सांगते की या मुलाला आई नसल्यामुळं तो अगदी प्रार्थनेच्या वेळेला माझ्याजवळच उभा असतो. त्यामुळे त्याला माझ्या लक्षात येते की त्याला जागा प्रयत्न करतात. शिवाय तो एकटाच आहे, त्याला बहीण सुद्धा नाही, पण ज्या मुलींनी त्याला ज्या प्रेमानं राख्या बांधलेल्या आहेत त्या राख्या सुद्धा अजून त्याच्या हातामध्ये तशाच आहेत. त्यामुळे मला तो मुलगा आहे पिलके. मॅडम येत आहेत म्हणून मी आता आहे. मॅडम आहेत म्हणून तू इथे आहेस? हो, आणि मॅडमच्या मी शेजारी वरतो, कारण त्यांनी मला कधी आईची कमी भासू दिली नाहीये. फार मोठी गोष्ट आहे मला वाटतं बाई, हे एवढं मोठं सर्टिफिकेट की आईची उणीव तुम्ही जाणू दिली नाहीत त्याला, तर तुमचं खूप पुण्याचं काम आहे असं मला फार मनापासून वाटतं. अजून कोणाला या विषयावर बोलायचं की त्या दादाला वडील नाही, मला त्या दादाला आई नाही, मला वडील नाही, तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या मला मिळत नाही काही काही वेळेला, तर त्या गोष्टीमध्ये मॅडमांनी दिल्या. कसे रंग त्यांचे, कसे गंध त्यांचे, विचारून घ्याया फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलां हाती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. आता त्या दिवशी ते कोल्हापूरची संस्था एक ते म्हणले, तेव्हा या शाळेत वर्गातून फिरले, ते म्हणले की ज्यांना वडील नाही, वडील किंवा आई नाही त्यांचं नाव घेतलं, माझं पण नाव त्यात घेतलं. मला खूप कल्पना आहे, कारण मी याविषयी कधी कुठे बोललेलो नाही, पण शाळेमध्ये असताना जेव्हा वडील काय करतात हे सांगण्याची वेळ येते, तेव्हा ज्या मुलांना वडील नसतात त्यांना काय कॉम्प्लेक्स येतो, काय अस्वस्थता येते, हे मी खूप स्वतः अनुभवलेलं आहे शाळेमध्ये. त्यामुळे मी समजू शकतो की या मुलाच्या डोळ्यात पाणी का आलंय, आणि मी मुद्दाम जागेवरून उठून त्याला जवळ घेतलं नाही, कारण या वेळेला मी त्याला त्याचंच खंबीर होऊन दिलं, कारण हाच खंबीरपणा पुढे उपयोगाला येतो. कळलं बाळा? बोल. आणि त्या मॅडम जाधव मॅडम त्या आता इथे होत्या, त्यांनी पण मला खूप म्हणजे मार्गदर्शन केले.
मग आता तू कशाला रडतोस? स्वतः हसून दाखव बरं मला. नाही असं खरं खरं. मग आता तुला एकदम ओके वाटतंय की नाही? वाटतंय की नाही? मग काय रडायचं आता? आता तुला उलट तू हे लक्षात ठेवायला पाहिजेस की आपल्या आईने आपल्यासाठी केलं आणि आपल्या शाळेने आपल्यासाठी केलं, बाईंनी केलं, तर मोठं झाल्यावर सगळ्यांना तू पहिल्या पगारातून साडी घेऊन दिली पाहिजे. बाईंना देणार की नाही? कुठली साडी देणार? पैठणी. पैठणी देणार कला. मग असं लढायला पाहिजे की नाही? का रडायला पाहिजे? काय वाटतं तुला? लढायला पाहिजे. लढायला पाहिजे बस. ज्यांना आई वडील पैकी कोण नसतं ना त्यांना म्हणजे खरं त्यांची जाणीव राहते. लहानपणापासून म्हणजे माझे वडील सोडून गेलेत, मला आईनं सांभाळलं, खूप कष्ट करून सांभाळलं. तिने माझ्यासाठी इतक्या खस्ता खाल्ल्यात तुम्ही माझं माझ्या मनाला पण माहित नाही. तिने इतके कष्ट केलेत माझ्यासाठी, मी ते कधी ऋण चुकू शकणार नाही. मी तर म्हणतो आई वडील दोघं असले तरी आपण ऋण फेडू शकत नाही, तर एकट्या आईने केल्यावर तर ते त्याचा सवालच येत नाही पुढचे 7 जन्म. बरोबर आहे की नाही? हो खरं. नक्की नक्की. पण आता एक शेवटचा प्रश्न फक्त बाईंना तुम्हाला विचारतो की तुम्ही या मुलांना या निमित्ताने आपल्या टीव्हीवरच्या पण सगळ्या मुलांना तुम्ही सांगा एक काहीतरी मंत्र लढायचा की जे तुम्ही या मुलांना सांगता की बाबा हे तुझ्याकडे नाहीये पण तू काय पद्धतीने आयुष्याकडे बघ. तुम्ही काय सांगता मुलांना? मी एवढंच सांगू शकते की तुमच्याकडे जे काही अशी भावनिक मानसिक जी काही शक्ती आहे आणि जे तुमच्याकडे कुठलेही म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला म्हणजे प्रत्येक अगदी एखादा अगदी हट्टी मुलगा असेल किंवा हुशार असेल, खेळाडू असेल, तर तुमच्याकडे जे काही गट्स आहेत त्या याच्याप्रमाणे तुम्ही पुढे चला. मला या सगळ्या चर्चेतून एक लक्षात आलं की ज्यांना खरंच एकच कोणीतरी पालक आहे ते ती पोकळी भरून काढायचा खूप आटोकाट प्रयत्न करतात. दरवेळी जमतच असं नाही, पण त्यांचा प्रयत्न, ती धडपड चालू असते. मात्र ज्यांना दोघंही असतात आई आणि वडील ते मात्र बरेचदा त्यांना गृहीत धरतात. कधी कधी तर मला असं वाटतं की एकटी व्यक्ती असूनही गृहीत धरलं जातं. म्हणजे मी अगदी स्वतः आज कबूल करतो की अगदी लहानपणी माझी आई सायकलवर मला गाण्याच्या क्लासला, पेटीच्या क्लासला घेऊन जायची. आज मात्र मी जेव्हा माझी गाडी माझा ड्रायव्हर घेऊन निघतो त्यावेळी मला विचारते की तू मला जरा प्लीज वाटेत सोडशील का. म्हणजे आज आई मला सोड असं म्हणत नाही, सोडशील का विचारते. मी मात्र आजही गृहीत धरून चालतो की आई मला हे आत्ता खायला हवंय. तर मला असं वाटतं की आई वडील देतच राहतात आणि आपण घेतच राहतो. कुठल्या तरी क्षणाला आपण ते गृहीत धरणं थांबवलं पाहिजे आणि आपणही द्यायला सुरुवात करायला पाहिजे त्यांना गृहीत न धरता. खरंच आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला एवढं सारं वैभव लाभलंय. इतक्या नद्या, इतके गड किल्ले. आपल्या प्रत्येक शहराला आपापला एक इतिहास आहे. आज मी सातारा शहरात आहे. अनेक ऐतिहासिक संदर्भ असलेलं हे शहर. तुम्हाला याच्यापैकी काय काय संदर्भ माहिती आहेत? आपल्याला माहिती पाहिजेत ना आपली शहरं, त्याची वैशिष्ट्य. मग आम्हाला लिहून पाठवा सातारा शहराची काय काय ऐतिहासिक वैशिष्ट्य आहेत, ते काय काय घडलंय, काय काय घडून गेलंय. तोच या वेळेचा होमवर्क. पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. लवकरच होणाऱ्या झी मराठी अवॉर्ड मध्ये आपल्या सगळ्यांच्या मधल्या सुट्टीला आणि मला जे नामांकन मिळालंय यासाठी फार मनापासून धन्यवाद. मुळात तुम्हाला खूप भरभरून मतं द्या असं सांगायला लागणारच नाही, कारण हा कार्यक्रम माझ्यापेक्षाही तुमचा आहे, तुमच्या शाळेतल्या आठवणींचा आहे, आपल्या सगळ्यांच्या मुलांचा आहे. 13 ऑक्टोबर पर्यंत भरभरून मतं द्या तुमच्या मधली सुट्टीला, तुमच्या शाळेतल्या आठवणींना. जेजुरी समपुण्यक्षेत्रया नाही धरणीवरी, अन तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. येळकोट जेजुरीच्या खंडेराया जागराला या, अनवाईच्या तू गणराया जागराला या. पसरणीच्या भैरी देवा जागराला या. मधली सुट्टी